हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री हडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बाहेर बघा किती मुसळधार पाऊस पडत आहे. कंटिन्यू आज दिवसभर पाऊस आहे. जरा सुद्धा उघडलेला नाहीये. आणि आज आहे माझा बर्थडे आणि त्यामुळं आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं. माझा विचार चालला होता, की आज स्वामींच्या मंदिरात जाऊ, स्वामींचं दर्शन वगैरे घेऊयात. पण पावसामुळे काही ते शक्य झालं नाही. म्हणून मग घरामध्ये छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि बघा माझी अशी तयारी झालेली आहे बर्थडेसाठी आणि आम्ही तिघांनीच छानसं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर हा केक बघा, कुल्फी फ्लेवरचा हा केक आहे. आईस्क्रीम फ्लेवरमध्ये मस्त. तर इतका टेस्टी होता ना हा केक. तर हे हे घेऊन आले होते माझ्यासाठी खास हा केक. तर कुल्फी माझी फेव्हरेट आहे म्हणून मग माझा फेव्हरेट केक मागवला. त्यानंतर मग आम्ही तिघांनीच मिळून केक कटिंग केली. हे मोबाईलमध्ये शूट करत होते म्हणून माझा मुलगा माझ्याजवळ बसलेला होता. तर आम्ही दोघांनी एकमेकांना केक भरवला आणि त्यांनाही नंतर मी केक भरवला. त्यानंतर शौर्यने ना माझ्यासाठी एक छोटंसं छान चॉकलेट आणलेलं होतं. तर त्याने ते मला दिलं आणि त्यानंतर यांनी बघा माझ्यासाठी ना खास ही साडी घेतलेली आहे बर्थडे गिफ्ट. तर मोती कलरची खूप सुंदर अशी फॅन्सीमध्ये ही साडी आहे. तर मी तुम्हाला एका दिवशी नक्की आणि त्यांचं छान दुसरं खोलून गिफ्ट म्हणजे ना हे गुलाबाचं झाड. तर हे ना मला खरंच खूप आवडलं. एक गुलाब देण्यापेक्षा ना त्यांनी अख्खं झाडच मला दिलेलं आहे. खरं तर आम्ही जेव्हा साडी खरेदी करून येत होतो ना, तेव्हा हे झाड आम्हाला दिसलेलं. तर त्यांनी ते घेतलं होतं घरात लावण्यासाठी खास आणि खास माझ्या बर्थडे निमित्त ते झालं. त्यानंतर घरातल्या घरात छोटंसं सेलिब्रेशन केलं. माझ्या मुलानं त्यांनी आणलेलं मला चॉकलेट खाऊ घातलं. त्यानंतर मग आम्ही बाहेर जेवायला आलेलो होतो. तर भरपूर पाऊस होता त्यामुळे मग आमच्या घराच्या जवळच एक हॉटेल आहे. तर खूप छान हॉटेल आहे. तिथे खूप छान व्हेज जेवण भेटतं. म्हणून मग जवळच आलेलो होतो. पावसामुळे काही जास्त प्लॅन करता आलं नाही. कुठल्याही मंदिरात जाता आलं नाही. कारण दिवसभर त्या दिवशी ना खूप जास्त प्रचंड पाऊस होता. तर इथं आम्ही जवळच हॉटेलमध्ये आलेलो आहोत बघा. आणि जोपर्यंत आम्ही ऑर्डर दिलेली आहे जेवणाची, तोपर्यंत मी असंच टाईमपास करत होते, शूट वगैरे घेत होते. तर माझ्या मुलाने त्याच्या फेव्हरेट स्टार्टर मागितलेलं होतं. तर त्याला पनीर कबाब खूप आवडतात. तर त्याने त्याचं स्टार्टर पसंतीचं मागितलेलं होतं आणि बाकीचं जेवण मात्र मी माझ्या पसंतीनं मागवलेलं होतं. तर खरंच खूप जास्त छान टेस्टी जेवण होतं. मी ना गव्हाची चपाती आणि माझा फेव्हरेट असा मशरूम मसाला आणि त्यानंतर व्हेज बिर्याणी. तर असा आजचा बेत होता. तर खूप छान आणि टेस्टी जेवण होतं. या हॉटेलमधलं जेवण ना आम्हाला सर्वांनाच खूप जास्त आवडतं. म्हणून मग आम्ही जास्तीत जास्त इथेच येतो. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी त्यांनी मस्त असं मसाला पान घेतलेलं होतं. तर छान असं मसाला पान खाल्लं सर्वांनी आम्ही आणि अशा प्रकारे आजच्या बर्थडेच्या दिवसाचा शेवट केला. तर खरंच खूप छान आणि साधं सोपं सेलिब्रेशन झालं आणि हेच मला ना खरंच खूप जास्त आवडतं. काही जास्त ताकझाक नाही, काही नाही. फक्त आपली प्रेमाची 2 माणसं तीच पुरेशी असतात अशा वाढदिवसाच्या दिवशी. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ना त्यांनी दिलेलं गिफ्ट मग मी कुंडीत लावायचं ठरवलेलं आहे. तर त्यासाठी अशी नवीन कुंडी घेतली आणि त्याला छान असे 4 होल करून घेतलेले आहेत पाणी जाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी माती टाकली. कारण अशा पावसाच्या दिवसात ना झाडं पण खरंच खूप छान लागतात आणि झाडांची लागवड नाही पावसाच्या दिवसामध्येच करायला पाहिजे आणि असं बर्थडे गिफ्ट म्हणून आपण झाड वगैरे दिलं ना, तर खरंच ती खूप छान आठवण राहते. आपण वस्तू तर देतोच, साडी, ड्रेस वगैरे हे सर्व तर देतोच आपण. पण ह्या अशा वस्तू दिल्याने ना खरंच खूप जास्त आठवण राहते आणि मला खरंच हे खूप जास्त आवडलं. जेव्हा या गुलाबाच्या झाडाला फुल येईल ना, तेव्हा मला आठवेल, की हे झाड माझ्या बर्थडेचं गिफ्ट आहे आणि हे गुलाबाचं झाड मला यांनी दिलेलं आहे. तर कुंडीमध्ये ना अशी माती टाकली होती मी व्यवस्थित छान असं जेणेकरून ना ते झाड असं मधोमध व्यवस्थित बसेल आणि घरामध्ये ना आमच्या भरपूर झाडं असल्यामुळे अशी लाल माती झाडांसाठी खास आम्ही आणून ठेवलेली आहे घरामध्येच आणि झाडांसाठी खत वगैरे आणून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण अशी झाडं वगैरे लागवड करतो ना, तर ह्या गोष्टी सर्व घरात असायलाच पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या झाडांची वाढ चांगली होते. जसं आपल्याला जेवण गरजेचं असतं, तसं झाडांनाही वेळोवेळी त्यांची निगा राखणं गरजेचं असतं. तर ते छान असं रोप ना मी कुंडीत मधोमध लावून दिलं आणि थोडीशी माती वरतून टाकली आणि त्यानंतर हा गांडूळ खत आहे, तर तो पण टाकला. तर झाडांना असं खत वगैरे वेळोवेळी आपण पुरवलं ना, तर झाडांची वाढ ना अगदी छान आणि खूप मस्त होते आणि ते पण आपल्याला भरभरून फुलं देतात. घरातल्या छोट्याशा कुंड्यांमध्ये आपण फुलांची झाडं लावू शकतो, गॅलरीत वगैरे. पण ज्यांचं शेत वगैरे आहे, तर ते छान-छान मोठी झाडं लावू शकतात. तर जेवढं काही आपल्याला घरातल्या छोटं-छोटं गार्डनिंग करता येते ना, अशी हिरवळ ठेवता येते, तेवढी आपण नक्कीच करायला पाहिजे. कारण तुम्ही बघा, अशी हिरवळ बघितली ना घरामध्ये, छान अशी सुंदर झाडं आली आणि झाडांना फुलं आली, तर खरंच खरं मन मन ना इतकं छान आणि शांत वाटतं ना, तर उठल्या-उठल्या हे असं गॅलरीत बघून पण ना खूप मस्त वाटतं. तर छान असं झाडामध्ये माती टाकली, खत टाकला आणि त्याच्यामध्ये असं 2 मग मी पाणी टाकलेलं आहे. तर म्हटलं ह्याच्यातलं पाणी जिरत आहे, तोपर्यंत ना मी माझ्या बाकीच्या झाडांना पण खत टाकून घेते. तर तुळशीपासून सुरुवात केली. तर दोन्ही तुळशींना ना मी छान असं खत टाकलं आणि ह्या तुळशीच्या कुंडीमध्ये बघा किती सारी रोपं आलेली आहेत तुळशी आईची.
मी सर्वच झाडांना ना मग खत टाकून घेतलेलं आहे. कारण बरेच दिवस झालं खत टाकलेलं होतं. तर अशी खत वगैरे टाकल्यानंतर त्यांची वाढ ना खूप छान होते आणि खूप मस्त झाडं येतात आपल्या. तर इथं हे बघा ह्या टपामध्ये ना मी एक कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. ते पण छान फुटलेलं आहे. तर अशी छोटीशी गार्डनिंग आहे माझ्या गॅलरीमध्ये. खूप छान असं वाटतं ही हिरवळ सगळी बघून. तर या सर्व झाडांना खत टाकेपर्यंत ना, जे आपण गुलाबाचं झाड नवीन लावलेलं होतं, तर त्याच्यातील त्या मातीने ना संपूर्ण पाणी पिऊन घेतलेलं होतं बघा. तर इथं मी आता कुंडी तुम्हाला उचलून दाखवते. तर अजिबात त्यातून पाणी अजून खाली आलेलं नव्हतं. तर आपल्याला ना त्या मातीमध्ये पूर्ण पाणी जिरपेपर्यंत पाणी ओतायचं आहे. तर म्हणून मग मी आणखीन एक मग पूर्ण भरून ना त्याच्यामध्ये पाणी ओतलं. तेव्हा कुठे त्याच्यातून थोडं-थोडं पाणी यायला लागलं. तर बघा आता अशी आपली गुलाबाची लागवड पण झालेली आहे. हे सुंदर असं माझं बर्थडे गिफ्ट आता गॅलरीमध्ये सजलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.